प्रशासन आज आवाज उठाने नहीं दिया जा रहा है, लेकिन हम रुकेंगे नहीं। आप देख सकते हो आज सीएम के घर तक पहुंचने का हमारा कोशिश है। अगर उन्होंने बैरिकेड आप वर्षा निवास स्थान तक पहुंचेंगी, ये आपका निर्णय। उन्होंने बैरिकेड लगाया तो हम भी आज तोड़फोड़ करेंगे, हम भी बैरिकेड तोड़ के पहुंचेंगे। आपका कहना है आप तोड़फोड़ करेंगी, कहाँ पर? आज बैरिकेड क्रॉस करके, बैरिकेड को तोड़फोड़ करके हमें सीएम निवास के वहाँ पहुँचना है। फडणवीस जी को जवाब देना होगा। आज डॉक्टर संपदा को न्याय मिलनी चाहिए और उसके लिए हम आज मैदान में हैं। आपण बघतोय की युथ काँग्रेसचा हा मोर्चा आहे। जर आपण मागे बघितलं तर मरीन ड्राईव्हचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी युथ काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते अचानकपणे इथे आले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। डालेंगे लोगों को दबाने का, बीजेपी वाले यहाँ के मुख्यमंत्री फडणवीस दबाव डालेंगे लोगों को दबाने का। यूथ कांग्रेस के साथी डरने वाले नहीं, राहुल गांधी जी के सिपाही हैं, सत्य के लिए लड़ाई लड़ेंगे, इंसाफ के लिए लड़ाई लड़ेंगे। और ये जो काराना हरकत है देश की बेटियों के साथ, पिछड़े परिवार से बेटियां आती हैं, उनके साथ ये गंदी हरकतें करना और उनको इतना परेशान करना कि उन्होंने आत्महत्या कर दी, इस सोच के खिलाफ उनको न्याय दिलाने के लिए संघर्ष यूथ कांग्रेस करती रहेगी। हमारे यहाँ के स्टेट प्रेसिडेंट शिवराज जी है, मुंबई की जीनत जी है, इनकी पूरी टीम साथ लगी है और ये संघर्ष आगे भी जारी रहेगा। शिवराज जी, लेकिन आपको चप्पे चप्पे पर रोका गया, कार्यकर्ताओं को रोका गया। विषय आहे की आमच्या अनेक कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या आधीच अटक करण्यात आलं आणि अगर ऐसा हो रहा है तो हम इसका निषेध करते हैं कि हम एक महिला के, एक डॉक्टर युवती के न्याय के लिए हम ये लड़ाई लड़ रहे हैं। अगर हमारी आवाज हमें रखने की कोशिश करती तो ये वक्त नहीं आता। पण तुमचा निर्धार आहे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला तुम्ही घेराव करणार? नाही, आमच्या अनेक तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणून आहेत, काही रस्त्याच्या अनेक बाजूने जात आहेत। आज आम्ही इथून सुरुवात करतोय, मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। तुम्ही गनिमी कावा करताय का? हा गनिमी कावा आहे का? गनिमी कावा नक्की आहे आणि गनिमी कावाने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य मिळालेलं आहे। नक्की त्याच्यामुळे आपण गनिमी कावा करणार आहोत आणि वर्षा निवासस्थानाला आपण घेराव घालणारच, असं या युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। जर आपण संपूर्ण परिसर बघितला, हा मरीन ड्राईव्हचा परिसर आहे। इथून पुढे आपण बघतो की चर्चगेट स्टेशन हद्दीच्या अंतरावर आहे आणि गिरगाव चौपाटीवर संपूर्णतः पोलिसांनी बंदोबस्त केलेला आहे, जिथे कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते, ज्यांना ताब्यात घेतलं जाते आणि आता पोलीस सुद्धा या ठिकाणी हजर झालेले आहेत। खरं तर पोलिसांना चुकवत, पोलिसांच्या ससेबेरा चुकवत या ठिकाणी युथ काँग्रेसने आता आंदोलन पुकारलेलं आहे आणि आपण बघतो की आता काही युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत का, कारण हा संपूर्ण रस्ता आता युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भरून टाकलेला आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला, वर्षा निवासस्थानाला आपण घेराव घालणार असं म्हटलं जात आहे। सचिन सावंत या ठिकाणी आलेले होते, ती त्यांनी घेतलेली नाही आणि त्यासाठी आवाज उचलायला आज सगळी युवक काँग्रेस त्या ठिकाणी आलेले आहे। आम्ही त्यांना साथ द्यायला उभे आहोत। पण ज्या प्रकारे आपण सगळे कायदा सुव्यवस्था त्यांनी पाळायची आहे। आज मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था पाळतात का, हा मुद्दा आहे। त्यांनी त्या ठिकाणी भूमिका जी घेतली ती पूर्णपणे ही त्या लोकांना पाठीशी घालण्याची आहे। मात्र आपण इकडे बघतोय की पोलीस आता धरपकड करतात आणि युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। तुम्हाला ताब्यात घेतलं जात आहे आणि इथे आपण बघतोय की चक्का जाम केलेला आहे पोलिसांकडून। आता त्यांना उठवलं जात आहे। युथ काँग्रेसचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, सचिन सावंत यांना सुद्धा ज्या पद्धतीने हे अत्याचार चाललेला आहे, या अत्याचाराचा आम्ही विरोध करत राहणार आहोत। संपदा मुंडेला ज्या न्याय दिल्याशिवाय यात राहणार नाही। एकंदरीत ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे। रणजित सिंग निंबाळकरांना त्यांच्या सहकार्याला पाठीशी घालण्यासाठी त्या मुलीचा त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा अंत होऊ देतोय आणि हे चुकीचं आहे आणि त्याचा विरोध आम्ही करत राहणार आहोत। ज्या पद्धतीने हे चाललं, वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। युथ काँग्रेसचे आता पदाधिकारी आक्रमक झाले। प्रवक्ते सचिन सावंत अक्षरशः लोळवत आपण बघतोय की सचिन सावंतांना ताब्यात घेतलं। इतर जे सगळे कार्यकर्ते आहेत, डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने भांडत राहू। आणि इथे काही कपडे सुद्धा भिरकावले जात आहेत, जे डॉक्टरचे एप्रन्स आहेत ते या ठिकाणी वाटले जात आहेत। डॉक्टरचे एप्रन वाटताय का तुम्ही? हे काय आहे? प्रतिकात्मक कुठला निषेध? हे डॉक्टरचे एप्रन आहेत, ज्या डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी युवक काँग्रेस संपूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे। या देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांना कुठेतरी ओमरीचा
आज आप देख सकते हो कैसे यूथ कांग्रेस मैदान में डॉक्टर संपदा के न्याय मांगने के लिए हमें मौजूद है। हमें न्याय चाहिए, बदतमीज जेल आप रिजाइन करो। आपण बघतोय की संपूर्ण मरीन लाईनचा जो परिसर आहे तो या ठिकाणी भरलेला आहे। चक्का जाम आंदोलन केलं जात आहे। डॉक्टरचा एप्रन घालत निषेध व्यक्त केला जातोय। फलटणच्या डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी पीडित तरुणीला न्याय मिळावा याकरता हे आंदोलन आहे। सगळ्यात महत्त्वाचं पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला, कारण एकच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षाला घेराव घालण्याचा निर्धार यांनी व्यक्त केलेला होता। आणि हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर मरीन लाईनचा परिसर आहे आणि ज्या ठिकाणी हे आंदोलन होत आहे हा मुख्य चौक आहे। यामुळे सगळी ट्रॅफिक ठेवण्यात आलेली आहे। या चक्का जाम आंदोलन यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेराव घातला जाणार का हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं आहे। आपण आणखी काही प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी बातचीत करण्याचा। आपण बघतोय की चक्का जाम आंदोलन करण्यात येत होतं, मात्र आता पुन्हा एकदा हे कार्यकर्ते उठलेले आहेत आणि पुढचं त्यांचं पाऊल काय असणार आहे हे बघणं आता महत्त्वाचं आहे। इथून आपण वर्षा निवासस्थानाला घेराव घालायला जाणार म्हणणं आहे, मात्र वर्षा निवासस्थानापर्यंत आपण पोहोचू देणार नाही असा पोलिसांचा देखील निर्धार आहे। ठिकठिकाणी पोलिसांनी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवलेला आहे। गिरगाव चौपाटी असेल किंवा वर्षाच्या समोरचा रस्ता असेल या ठिकाणी सुद्धा आंदोलकांना अडवण्यात आलेला आहे। मात्र मरीन लाईन या ठिकाणी हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि पोलिसांची एकच व्हॅन या ठिकाणापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर प्रवक्ते जे काँग्रेसचे त्यांना ताब्यात घेण्यात आलं। इथला रस्ता या युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अडवून ठेवलेला आहे आणि आता जोरदार घोषणाबाजी केली जाते। पोलिसांकडून कदाचित त्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल। हे आंदोलन आता पुढे चाललेलं आहे आणि वर्षा निवासस्थानाच्या दिशेने हे सगळे आंदोलक निघालेले आहेत। मुख्यमंत्र्यांचं जे वर्षा निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचण्याचा निर्धार आता या आंदोलकांनी केलेला आहे। डॉक्टर संपदाला न्याय 100% मिळालाच पाहिजे। ज्या पद्धतीने एकंदरीत तुम्ही वर्षा निवासस्थानी देखिए, जिस तरह से गलत व्यवहार इस एडमिनिस्ट्रेशन ने डॉक्टर संपदा के साथ किया और उसने इतना परेशान होकर आत्महत्या कर दी, आज उसके न्याय के लिए हम मांग रहे हैं। क्या मुख्यमंत्री निवास में ही जा रहे हैं, क्योंकि ये मुख्यमंत्री ही है जिसने 2 दिन बाद ही जब उसने आत्महत्या की तो उसको क्लीन चिट दी थी। वर्षा को आप घेराव डालेंगे आज हम घेराव उनके मुख्यमंत्री निवास का ही कर रहे हैं और इसलिए कर रहे हैं कि 2 दिन हुए नहीं, कोई कार्रवाई हुई नहीं, कोई जांच हुई नहीं और मुख्यमंत्री ने जो मेन आरोपी है, जो एक्स सांसद रहा है, उसको क्लीन चिट दे दी। इससे पता चलता है ये जो मन्नूवादी आरएसएस सोच बीजेपी वालों की है, जो पिछड़े जाति से लोग आगे बढ़ना चाहते हैं उसको वापस दबाने का काम बीजेपी कर रही है, आरएसएस वाले कर रहे हैं और इसके विरोध में आज प्रदर्शन कर रहे हैं ताकि न्याय मिले। लेकिन आप लोगों को इजाजत नहीं दी गई है पुलिस की तरफ से, क्या कहेंगे? हमने परमिशन डाली लेकिन इन्होंने इजाजत नहीं दी और कैसे देगा? ये वही एडमिनिस्ट्रेशन है जिस एडमिनिस्ट्रेशन का जो मुख्यमंत्री है वो क्लीन चिट दे रहा है अपराधियों को और हम इस मुख्यमंत्री के निवास इथे पोलीस सुद्धा आलेले आहेत। जरी आम्हाला अडवलं तरी सुद्धा आम्ही आमचं आंदोलन चालू करणार हे सांगितलं जात आहे। पोलिसांकडून आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू केली जाईल, मात्र वर्षा निवासस्थानापर्यंत पोहोचण्याचा आपला निर्धार कायम असल्याचं हे आंदोलक आपल्याला सांगतायत। तर हा संपूर्ण दृश्य आपण बघतो आहोत। मरीन लाईनचा हा परिसर, पोलिसांकडून विनंती केली जाते की मरीन ड्राईव्हच्या फुटपाथवरती सगळ्या आंदोलकांनी जावं, मात्र त्यांची विनंती अमान्य केली जाते आणि आता सगळे आंदोलक हे वर्षा निवासस्थानाच्या पर्यंत पोहोचण्याच्या बेतात आहेत। कॅमेरामन रवीचा मनुष्य पाठक, झी24 तास, मुंबई।
मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणातल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी, महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आंदोलन केलं जातं। वर्षा बंगल्याच्या दिशेने निघालेले आहेत, मात्र या आंदोलकांना ठिकठिकाणी पोलिसांकडून अडवलं जाते, ताब्यात घेतलं जाते। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेस सध्या आक्रमक झाले, त्यांच्याकडून आंदोलन केलं जाते। फडणवीसांकडून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप या सगळ्या आंदोलकांनी केला। सचिन सावंत यांना सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे हे सगळे आंदोलक आता वर्षा निवासस्थानापर्यंत पोहोचू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं सध्या मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे। वर्षा बंगल्याला घेराव घालणार असा निर्धार या सगळ्या आंदोलकांनी केला, मात्र ठिकठिकाणी पोलिसांकडून त्यांची अडवणूक केली जाते, आंदोलकांना ताब्यात घेतलं जाते। त्यामुळे पुढे नेमकं आंदोलन कशा पद्धतीने होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र या सगळ्या प्रकरणी निंबाळकरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय असा एक आरोप यावेळी सचिन सावंत यांनी केला। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक झाली, सध्या आंदोलन केलं जातं। त्या पद्धतीने हे अत्याचार चाललेला आहे, या अत्याचाराचा आम्ही विरोध करत राहणार आहोत। संपदा मुंडेला ज्या न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। एकंदरच ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे। रणजित सिंग निंबाळकरांना त्यांच्या सहकार्याला पाठीशी घालण्यासाठी त्या मुलीचा त्या ठिकाणी अशा प्रकारचा अंत होऊ देतोय आणि हे चुकीचं आहे आणि त्याचा विरोध आम्ही करत राहणार आहोत। ज्या पद्धतीने हे चाललेलं मुख्यमंत्री वोट छोड गद्दी छोड, वोट छोड गद्दी छोड, वोट छोड गद्दी। ते वर्षा बंगल्याला घेराव घातला जाणार आहे असा निर्धार या सगळ्या आंदोलकांनी केला। दरम्यान वर्षा बंगल्याबाहेरून आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। सीमा, खरं तर वर्षा बंगल्याला घेराव घालणार असं युवक काँग्रेसचं म्हणणं आहे। वर्षा बंगल्याबाहेर सध्या बंदोबस्त वाढवण्यात आलाय, काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच युवक काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलीस सध्या सज्ज आहे। सध्या आपण पाहू शकतो माझ्या मागे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, तैनात करण्यात आलेला आहे आणि वर्षाकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडीची चौकशी केली जाते, प्रत्येक बसची चौकशी केली जाते। सोबतच टू व्हीलरवरती फोर व्हीलरमध्ये आतमध्ये एखादा कार्यकर्ता तर वर्षाकडे जात नाही ना, याची संपूर्ण काळजी शहानिशा पोलिसांमार्फत केली जाते। फक्त गिरगाव चौपाटीच नाही, फक्त मलबार हिल्लच नाही, तर आतमध्ये म्हणजे सह्याद्रीपर्यंत जे आहे ते मोठ्या प्रमाणात पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहे। बसमध्ये आतमध्ये जाऊन प्रत्येक प्रवाशांची सुद्धा चौकशी केली जाते, जेणेकरून एखादाही कार्यकर्ता वर्षापर्यंत जाणार नाही आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी किंवा त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही। इथे आपण जर बघितलं तर सकाळपासूनच अशाच प्रकारे मोठा पोलीस बंदोबस्त आहे, कारण मोठ्या संख्येनं युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते रस्त्यावरती उतरलेत। आपण मनश्रीने आता आपल्याला संपूर्ण परिस्थिती दाखवली की कशा प्रकारे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि लवकरात लवकर महिला डॉक्टरला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे अशी मागणी ते करतायत आणि कोणालाही पाठीशी मुख्यमंत्र्यांनी घालू नये, राज्य सरकारने घालू नये अशी मागणी ते करताना आपण पाहतोय। सध्या ही जी दृश्य आहे या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने म्हणजे दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात आहेत, महिला पोलीस तैनात आहेत, वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी बंदोबस्तामध्ये सामील आहेत आणि प्रत्येक गाडी जी आहे ती चेक केली जाते की एखादाही कार्यकर्ता पुढे जाऊ नये किंवा प्रवाशांच्या
बसने किंवा मग टॅक्सीने प्रवास करत आतमध्ये लोक जाऊ शकतात अशी शक्यता आहे, कारण की मागे जे आंदोलनं झालेली आहेत वर्षाबाहेर तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्ते जाऊ शकतात अशी माहिती पोलिसांना आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक ड्रायव्हरची, प्रत्येक प्रवाशांची चौकशी जी आहे ती केली जाते। ठिकठिकाणी त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे, जेणेकरून आतवरती कार्यकर्ते जाणार नाही। नक्कीच सीमा, आता आपण आमचे दुसरे प्रतिनिधी जे वर्षा बंगल्याच्या अगदी बाहेर आहेत, ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, सध्या काय स्थिती आहे तिथे? खरं तर काँग्रेसचं हे आंदोलन होणार याच्या संदर्भामध्ये कालपासून पोलिसांनी कशा पद्धतीने चर्चा होईल आणि हे आंदोलन होणार नाही याची काळजी घेतली होती, परंतु आंदोलन सरतेशेवटी सुरू झाले आणि मी सध्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या बाहेर आहे। खरं तर सुरक्षेच्या कारणास्तव दूर हे कॅमेरे लावण्यास पोलिसांकडून सांगण्यात आले। आपण पाहू शकतो की 2 लेवलची बॅरिगेटिंग या ठिकाणी करण्यात आली आहे। खरं तर 3 लेवलची ही बॅरिगेटिंग आहे। बाहेरचा कॉर्नर, मध्यभाग आणि बंगल्याच्या बाहेरचा जो मेन गेट, एंट्री गेट आहे, त्या अशा 3 लेयर्समध्ये ही सिक्युरिटी लावण्यात आलेली आणि बॅरिगेटिंग असेल किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तैनाती असेल या माध्यमातून या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। काँग्रेसकडनं जे आंदोलन करण्यात आलं आहे महिलांच्या संदर्भामध्ये, महिला डॉक्टरची आत्महत्या असेल किंवा एकंदरच फलटण प्रकरणामध्ये जी सरकारची भूमिका या संदर्भात काँग्रेसचं हे आंदोलन होतं आणि याच अनुषंगानं वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जाणार आहे। त्यामुळे सरकार, प्रशासन आणि पोलिसांकडनं या आंदोलनाची दखल घेत या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। त्यामुळे आता काँग्रेसचं हे आंदोलन खऱ्या अर्थानं किती आक्रमक पद्धतीनं सुरू आहे आणि ते इथपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते जे या सगळ्या संदर्भात मागण्या करतायत ते इथपर्यंत पोहोचतायत का, त्यांना इथपर्यंत येऊन आंदोलन करू दिलं जातंय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, खरं तर आपण प्रेक्षकांना दुसरी दृश्य सुद्धा दाखवूयात। सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते कशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी हे सगळे युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। पोलीस बळाचा वापर करून यांना आता ताब्यात घेत आहेत। काही मोजके कार्यकर्ते राहिलेले आहेत, त्यामध्ये महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत, महिला पदाधिकारी आहेत, नॅशनल प्रेसिडेंट आहेत जे आपण बघतोय रस्त्यावरती अक्षरशः लोळण घेतली त्यांनी। नॅशनल प्रेसिडेंट आहेत युथ काँग्रेसच्या। माध्यमांना सुद्धा बाहेर घ्यायला सांगितलेलं आहे आणि माध्यमकर्मींना सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी कव्हरेज करू नका किंवा मध्ये गर्दी करू नका अशा सूचना दिलेल्या आहेत। खरं तर मुंबई पोलिसांनी जागोजागी नाकेबंदी केलेली होती। मुंबई पोलिसांनी नाकेबंदी करत आंदोलकांना यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं, मात्र आता काही मोजके पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिलेले आहेत ज्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे आणि हा संपूर्ण मरीन लाईनचा जो रस्ता आहे तो मोकळा करण्यात आता यश मिळालेलं आहे आणि पोलिसांनी आता हा मरीन लाईनचा रस्ता मोकळा केला असला तरी सुद्धा आंदोलकांचा जी आक्रमकता आहे त्यांची ती आपण बघतोय। वर्षा निवासस्थान, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी घेराव घालण्याची हाक देण्यात आलेली होती। त्या ठिकाणी आपण घेराव घालणार असल्याचं या आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं होतं। फलटणमधल्या डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी, आत्महत्या प्रकरणी हे सगळं आंदोलन केलं गेलं होतं। त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा याकरता हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। मात्र हे आंदोलन करताना आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालू असं सांगण्यात आलं आणि इथे आपण बघतोय की ज्या युथ काँग्रेसच्या महिला प्रेसिडेंट आहेत, चीफ प्रेसिडेंट आहेत, त्यांना सुद्धा आता ताब्यात घेतलं जात आहे। त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता केली जाते। अक्षरशः गाडी अपुरी पडलेली आहे, गाडी अपुरी पडलेली आहे या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी। ही गाडी अपुरी पडलेली आहे आणि पोलिसांकडून बळाचा वापर केला जातोय। आपण पुढे जातोय, सीनत आहेत युथ काँग्रेसच्या, त्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। ये हालत है देश में, हम सिर्फ डॉक्टर संपदा की न्याय की मांग कर रहे हैं। न्याय दो, न्याय दो, डॉक्टर संपदा को न्याय दो, न्याय दो, न्याय दो, डॉक्टर संपदा को न्याय दो, न्याय दो।
दृश्य पाहतोय, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्याय द्या अशी मागणी करत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घातला जाणार होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सध्या वर्षा बंगल्याबाहेरच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं। युथ काँग्रेसच्या ज्या प्रेसिडेंट आहेत त्या झिनतला सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि इथे आंदोलनकर्त्यांनी भरलेली गाडी ही आता जाते। आंदोलनकर्त्यांनी भरलेली गाडी घेऊन मुंबई पोलीस हे आता आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतात। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ज्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं, काँग्रेसच्या युथ काँग्रेसकडनं मुंबई युथ काँग्रेस आणि महाराष्ट्र युथ काँग्रेस या दोघांनी आंदोलन घेतलेलं होतं, मात्र विषय हा होता की फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी तिला न्याय मिळावा याकरता हे आंदोलन होतं। मात्र हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते दडपलं जावं याकरता अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली होती। इतकंच नाही तर पदाधिकाऱ्यांना नोटिसा सुद्धा देण्यात आल्या होत्या। मात्र मरीन ड्राईव्हच्या महत्त्वाच्या चौकामध्ये काही आंदोलक अचानकपणे जमले आणि त्यांनी तीव्र असं निषेध आंदोलन केलं। आक्रमक झाले होते हे सगळे आंदोलनकर्ते आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता अखेरीस कोणतेही इतर आंदोलक या ठिकाणी उपस्थित आहेत का हे बघितलं जात आहे, हे तपासलं जात आहे आणि त्यानंतर मुंबई पोलीस या ठिकाणी हा परिसर रिकामा करण्याचं काम करतायत। वर्षा निवासस्थानाला घेराव घालणार अशा पद्धतीची हाक देण्यात आली होती, अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली होती। त्यामुळे हा इशारा गंभीर समजून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव हा इशारा गंभीर समजून मुंबई पोलिसांनी अगदी नाक्यावरती नाकेबंदी केली होती असं म्हणायलाही हरकत नाही। अगदी टप्प्याटप्प्यावरती मुंबई पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अखेरीस मरीन ड्राईव्हच्या मुख्य चौकामध्ये अतिशय तीव्र आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन झालं आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कॅमेरामन रवी चव्हाण सह मनसू पाठक, झी24 तास, मुंबई। त्या पद्धतीने हे अत्याचार चाललेला आहे, या अत्याचाराचा आम्ही विरोध करत राहणार आहोत। संपदा मुंडेला ज्या न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। एकंदर ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे। रणजित सिंग निंबाळकरांना यांच्या सहकार्याला पाठीशी घालण्यासाठी त्या मुलीचा त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा अंत होऊ देतोय आणि हे चुकीचं आहे आणि त्याचा विरोध आम्ही करत राहणार आहोत। ज्या पद्धतीने हे चाललेलं मुख्यमंत्री वोट छोड गद्दी छोड, वोट छोड गद्दी छोड, वोट छोड गद्दी। तर सचिन सावंत यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यांनी यावेळी एक महत्त्वाचा आरोप केला, रणजित सिंग निंबाळकरांना पाठीशी घालण्यासाठी हे सगळं करण्यात आलं असं सचिन सावंत यांनी म्हटलं। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी, तातडीची कारवाई करावी आणि महिला डॉक्टरला न्याय द्यावा अशी मागणी करत युवक काँग्रेसनं आजचं हे आंदोलन पुकारलं होतं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घातला जाणार होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी बळाचा वापर करत या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। वर्षा बंगल्यावरची सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली होती। दरम्यान या सगळ्या आंदोलनकर्त्यांना प्रमुख प्रवक्त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी लवकरात लवकर न्याय द्यावा, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलं होतं। हे आंदोलन आता दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे, कारण ठिकठिकाणी मुंबई पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। सचिन सावंत यांना अक्षरशः लोळवत पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे। रणजित सिंग निंबाळकर तर अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी हा सगळा विषय दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप सचिन सावंत यांनी केला। रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना पाठीशी घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे सगळं केलं असं सुद्धा सचिन सावंत यांनी म्हटलंय। सचिन सावंत यांना पोलिसांनी काही वेळापूर्वीच ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला हे सगळे आंदोलनकर्ते घेराव घालणार होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी सगळ्याच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळावा, या सगळ्या प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी युवक काँग्रेस आज आक्रमक झाली। मात्र या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। त्यामुळे काँग्रेसची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। वर्षा बंगल्याबाहेरची सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली होती। त्या ठिकाणापर्यंत या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोहोचूच दिलं नाही, कारण पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। सुरुवातीला शांतपणे सुरू असणारे हे आंदोलन नंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। युवक काँग्रेसचे सगळे आंदोलनकर्ते आक्रमक झाले। मुख्यमंत्र्यांनी हे सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। रणजित सिंग निंबाळकरांना ताब्यात घ्या, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या, इथपर्यंत मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी केली होती। मात्र पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे।
वर्षा बंगल्याबाहेरची सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली. त्यामुळे आता काँग्रेसची पुढची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाच्या सगळ्याच प्रवक्त्यांना यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतले. अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केल्याचं पाहायला मिळालं. सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं. वर्षा बंगल्यासमोर आता बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. काँग्रेसने अशा पद्धतीने आंदोलन करू यासाठी अर्ज सुद्धा दिलेला होता, मात्र त्याचं कोणतंच उत्तर आलं नाही आणि आज आक्रमकपणे युवक काँग्रेसने हे आंदोलन केलं. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांचे ॲप्रन घालत एक प्रकारे या सगळ्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. रणजित निंबाळकरांना पाठीशी घालण्यात आलं आणि या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी युवक काँग्रेसने केली. महत्त्वाचे प्रवक्ते पदाधिकारी या सगळ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं. अतिशय कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. मात्र पोलिसांनी सुद्धा बळाचा वापर केला आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. बस भरून या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. महत्त्वाच्या प्रवक्त्यांना सुद्धा अतिशय लोळवत ताब्यात घेण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस या सगळ्या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करते. आज सुद्धा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसने हे आंदोलन केलं. मात्र आंदोलन सुरू होताच या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांनीच दडपल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. त्यामुळे या सगळ्या आरोपांना आता सरकारकडून काही उत्तर दिलं जाते का, नेमकी तपासाची प्रक्रिया कुठेपर्यंत पोहोचली याबद्दलची माहिती दिली जाते का, हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपण दृश्य पाहतोय. कार्यकर्ते अजून सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. युवक काँग्रेसकडून आज हे आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घातला जाणार होता, मात्र त्यापूर्वीच या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आलं. आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेले. मनश्री, या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळते. काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे? प्रवक्ते काही बोलतील का? मी ज्या ठिकाणी सध्या उभी आहे, मरीन ड्राईव्हचा हा महत्त्वाचा परिसर आहे, मुख्य चौक आहे आणि आता एक एक करत जे दडलेले कार्यकर्ते ते बाहेर येत आहेत. कारण या मुख्य चौकातून काही वेळापूर्वीच अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. संपूर्ण ट्रॅफिक खरं तर आंदोलनकर्त्यांनी अडवलेली होती. मात्र प्रमुख पदाधिकारी हे ताब्यात घेण्यात आले. त्याच्यानंतर हे आंदोलन संपलं असं वाटत होतं, कारण सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले असं पोलिसांनाही वाटलं. मात्र आता गनिमी कावा केला जातोय की काय अशी शंका येते. कारण मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये जेव्हा पर्यटकांची गर्दी असते, सर्वसामान्य मुंबईकरांची गर्दी असते, यापैकी सर्वसामान्य कोण आणि काँग्रेसचे कार्यकर्ते कोण, आंदोलक कोण, हे ओळखणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. त्याच्यामुळे आता पोलीस सर्वांची चौकशी करतायत. कारण अचानकपणे मगाशी सुद्धा काही कार्यकर्ते हे अचानकपणे रस्त्यावरती आले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्याच्यामुळे हे आता गनिमी काव्याने हे आंदोलन केलं जात आहे का असा प्रश्न आहे. दडून बसलेले कार्यकर्ते, एक एक लपून बसलेले कार्यकर्ते हे बाहेर येत आहेत आणि अचानकपणे घोषणाबाजी सुरू करतायत. त्याच्यामुळे शक्यता नाकारता येत नाहीये की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानाला घेराव घालण्याची जी हाक, जो इशारा देण्यात आलेला होता, त्या ठिकाणी अचानकपणे कार्यकर्ते पोहोचू शकतील आणि कदाचित त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा करू शकतील. त्याच्यामुळे आता मुंबई पोलीस सुद्धा अलर्ट मोडवरती आलेले आहेत. अगदी गिरगाव चौपाटीपासून, मरीन ड्राईव्ह पासून ते वर्षा निवासस्थानाच्या जवळचे जे सगळे रस्ते आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केलेला आहे, नाकेबंदी केलेली आहे आणि कुणालाही विनापरवानगी केल्याशिवाय पुढे सोडलं जात नाहीये. त्याच्यामुळे एकंदरीतच पोलिसांची सुद्धा खरं तर आज परीक्षा आहे. कारण युथ काँग्रेसने, यामध्ये महाराष्ट्र युथ काँग्रेस आणि मुंबई युथ काँग्रेस हे दोन्ही सहभागी आहेत, यांच्याकडून ज्या पद्धतीने हे आंदोलन केलं गेलेलं आहे. कारण काँग्रेस खरं तर या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी ओळखली जात नाही. सनदशीर मार्गाने आंदोलन करणारी काँग्रेस अशी काँग्रेसची आजपर्यंतची ओळख आहे. नक्कीच मनश्री, अशी ओळख असली तरी आज मुंबईमध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून सध्या ताब्यात घेतलं जाते. त्यामुळे आता काँग्रेस या सगळ्यानंतर आपली काय भूमिका मांडते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.